आपण जगातल्या कोणत्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असू तर तेव्हा त्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा अभ्यास करावा लागतो ते म्हणजे मध्यवर्ती बँकांचा. आणि मध्यवर्ती बँकांमध्ये जर पाहायचं झालं तर सर्वात महत्त्वाचा घटक समजून घ्यावा लागतो तो म्हणजे गव्हर्नरांचा. आणि गव्हर्नर म्हणून जेव्हा आपण RBIचा विचार करतो तेव्हा आपल्याला पाहावा लागतो तो मुद्दा म्हणजे भारताच्या इतिहासातील गव्हर्नरांची भूमिका. जेव्हा गव्हर्नरांचं नाव उल्लेखित करतो तेव्हा आपल्याला प्रकर्षाने नावं आठवतात. ती म्हणजे रघुराम राजन यांचं नाव, M नरसिंहम यांचं नाव, YV रेड्डी यांचं नाव, याच्यासहित अनेक महत्त्वाची नावं ज्यांनी आपली प्रतिमा उमटवलेली आहे गव्हर्नर म्हणून. त्यात सर्वात महत्त्वाचं नाव आहे C.D. देशमुख यांचं. C.D. देशमुख आणि RBI गव्हर्नर म्हणून त्यांची भूमिका हा आपला मुख्य विषय आहे. आणि या अंतर्गत C.D. देशमुख यांचं कार्य, योगदान आणि त्यांनी RBIची स्थापनेपासून ते RBIच्या मुख्य कार्यभूमिकेपर्यंत काय नेमकं योगदान दिलंय ज्यामुळे RBI बदलली, भारत बदलला, असं अनमोल विशेष कार्याचा आढावा आपण आजच्या या घटकामध्ये पाहणार आहोत. खरं तर 1890 ते 1899 या कालावधीमध्ये जागतिक पातळीवर भारतासंदर्भात महत्त्वाच्या बदलांचा कार्यकाल आहे, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल भारतीय इतिहास, राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि अगदी धार्मिकतेच्या बाबतीत महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या पाहायला मिळतात. याच दशकात जन्म झालेला आहे C.D. देशमुख यांचा 1896 मध्ये. C.D. देशमुख यांनी लहानपणापासूनच शैक्षणिक प्रगती, आर्थिक व वित्तीय क्षेत्रातील योगदान याद्वारे प्रभावित केलेलं शैक्षणिक कार्य दिसतं. आणि या माध्यमातून त्यांनी पुढे शासकीय नोकरी व त्यातून पुढे शासकीय पदावर वित्तीय व आर्थिक क्षेत्रातील योगदान यामुळेच त्यांना ब्रिटिशांनी पुढील कालावधीमध्ये महत्त्वाच्या पदावर निवडल्याचा पुरावा पाहायला मिळतो. त्यातला पहिला घटक म्हणजे जी आपण RBI पाहतो ती RBI स्थापन झालेली आहे 1935 मध्ये. कायदा झालेला आहे 1934चा. या 34च्या कायद्याने 35 पासून RBI कार्य करायला सुरुवात झाली की 4च वर्षानंतर 1939 मध्ये या RBI मध्ये महत्त्वपूर्ण सचिव पदावर कार्य करायला सुरुवात केलेली आहे C.D. देशमुख यांनी आहे. C.D. देशमुख 1939 पासून सचिव पदावर कार्य करत आहेत. RBI मध्ये महत्त्वाच्या आर्थिक, मौद्रिक क्षेत्रामध्ये विभागांमध्ये त्यांनी अनमोल योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे. याच दरम्यान 1941 ते 1943 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांचं कार्य, योगदान, भूमिका पाहून ब्रिटिशांनी त्यांना नाईटहुड या पदानं नावाजलं, या पदाने पुरस्कृत करण्यात आलं. आणि परिणाम म्हणून पुढे इमिडिएटली 1943 मध्ये त्यांना RBIचं गव्हर्नर पद देण्यात आलं. खरं तर हे पद तेवढं विशेष आहे आणि एवढ्या विशेष कालावधीत आहे जेव्हा जागतिक पातळीवर महायुद्ध घडून गेलेलं आहे. 1939 ते 1942 या महायुद्धाच्या कालावधीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने डेप्युटी गव्हर्नरची पदभूमिका सांभाळणे आणि त्याच ट्रान्झिशन पिरियडमध्ये गव्हर्नर पदाकडे जाणे हे त्यांच्या कार्याचं, योगदानाचं आणि नॉलेजचा सर्वात मोठा रेस्पेक्टही आहे. कारण 42 पर्यंत महायुद्ध चालू आहे आणि 41 ते 43 या कालावधीत ते डेप्युटी गव्हर्नर म्हणून काम पाहत आहेत. हे सर्वात मोठा आव्हानात्मक घटक आहे आणि त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच त्यांना इमिडिएटली गव्हर्नरांचं पद मिळणं आहे. आणि हे गव्हर्नराचं पद मिळालेलं आहे 1943 ते 1949 या कालावधीमध्ये आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कार्यकालाचा आढावा घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक एक घटक विशेष बाबीनं उलगडून पाहणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा दिसतो, जेव्हा जागतिक पातळीवर महायुद्ध घडतंय तेव्हा त्या महायुद्धाच्या कालावधीमध्ये जगातल्या अनेक अर्थव्यवस्था कोसळलेल्या आहेत. विशेष युरेशियन अर्थव्यवस्था कोसळलेल्या आहेत. खरं तर काही दिवसापूर्वीच महामंदी येऊन गेलेली आहे. अशा कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेला सुधारवणं, वाचवणं, वाढवणं हे खूप जास्त आव्हानात्मक काम असतं. आणि त्या कालावधीमध्ये देशाच्या चलनाचं योग्य ते मूल्य टिकवणं ही सर्वात मोठी भूमिका होती. आणि या महायुद्धानंतर खरं तर ब्रिटिश भारतावर सुद्धा तेवढाच मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडलेला आहे. आर्थिकतेचा भार, आर्थिकतेचा ताण वाढलेला आहे. या तणावपूर्ण व्यवस्थेच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेला बाहेर काढणे, विशेष म्हणजे तूट कमी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणे, या दृष्टिकोनातून तुटीचं मौद्रिकीकरण करण्याचा प्रयत्नही सरकारने केलेला होता. म्हणजेच सरकार जे काही काम करतं यासाठी पैशाचं योग्य वित्तीय नियोजन करण्यासाठी सहाय्यभूत भूमिका
RBI गव्हर्नरांचे असणं आवश्यक होतं. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी पहिलं कार्य केलं होतं ते म्हणजे सरकारी रोखे खरेदी करायला सुरुवात केली, ज्यामुळे सरकारला पैसा योग्य प्रमाणात उपलब्ध होईल आणि वित्तीय तूट कशी कमी करता येईल यासाठीचा प्रयत्न RBIच्या माध्यमातून केला जात होता. हे एक कार्य. दुसऱ्या कार्याच्या माध्यमातून विचारात घेतलं तर चलनमूल्य टिकवणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. चलनमूल्य टिकवण्यासाठी योग्य पैशाचा पुरवठा करणे, पैशाचं विनिमय दर नियंत्रित करणे या माध्यमातून कार्याचं सर्वोच्च घटक निर्धारित करण्याची भूमिका पार पाडली जात होती आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कार्य त्यांच्या कालावधीच्या अंतर्गत पार पाडलं जात होतं ते म्हणजे चलन विनिमय नियंत्रण. चलन विनिमय मॅक्झिमम अस्थिर होत चालला होता, कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काही चलनाचं मूल्य खूप जास्त घसरतंय तर काही चलनाचं मूल्य किमान टिकून आहे. अशा कालावधीमध्ये भारतीय चलन रुपया हा टिकला पाहिजे, योग्य दिशेत त्याचा विनिमय मूल्य निर्धारित व्हायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून विनिमय मूल्याची व्यवस्थापन कार्याची भूमिका पार पाडण्यामध्ये RBI गव्हर्नर म्हणून CD देशमुखांचं योगदान विसरून चालणार नाही आहे. त्यानंतर चौथं महत्त्वाचं कार्य जे त्यांनी पार पाडलेलं आहे ते म्हणजे देशातील बँकांची पत योग्यरित्या टिकावी, बँकांचं व्यवहार नियमन योग्य दिशेत व्हावं यासाठी SLR त्या धोरणाचा अवलंब करण्याची सुरुवात योग्य दिशेत अंमलात आलेली आहे. SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो वैधता तरलता प्रमाण आहे. या माध्यमातून बँकांचं किमान राखीवता ठेवण्याची व्यवस्था यांच्या कालावधीमध्ये अतिशय उत्तमरित्या नियमित करण्याचा प्रयत्न CD देशमुख यांनी केला, ज्यामुळे बँका आपल्या एकूण मागणी व मुदत ठेव रकमेपैकी किमान रक्कम SLRच्या माध्यमातून स्वतःकडेच राखीव ठेवतील तर बँकांची पत योग्य दिशेत निर्धारित करता येईल याचाही प्रयत्न या माध्यमातून झाला. थोडक्यात या माध्यमातून त्यांनी अतिशय संरचनात्मक आणि संरक्षित धोरणाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केलाय. हे आपल्याला तिन्ही मुद्द्याच्या अंतर्गत पाहायला मिळतं. मग ते चलन विनिमय असो की मौद्रिक तूट कमी करण्याचा असो की SLRच्या पद्धतीचा असो, या तिन्ही माध्यमातून त्यांनी केलेली कार्याची सुरुवात ही RBIच्या गव्हर्नर पदावरचं सर्वाधिक निर्णायक काम आहे असं म्हणायला वाव आहे. मित्रांनो, याच दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वार्थाने महत्त्वाचा बदल काय पाहायला मिळतो ते म्हणजे 1944 मध्ये ब्रिटन वूडची कॉन्फरन्स होते. या कॉन्फरन्ससाठी सुद्धा ब्रिटिश भारताचा स्टँड काय आहे या माध्यमातूनचं योगदान व भूमिका सुद्धा ठरवण्यामध्ये CD देशमुखांचे योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. 1945 मध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना होते आणि त्याच दरम्यान वर्ल्ड बँक आणि IMF या दोन संस्थांचा उदय होणे आणि 1947 पासून त्यांची वास्तविक कार्यभूमिका अंमलबजावणीत येणे, अंमलबजावणी होणे यासाठी सुद्धा CD देशमुखांचं योगदान आपल्याला महत्त्वाचं आहे. हे या ठिकाणी अधोरेखित करणं आवश्यकच आहे, कारण वर्ल्ड बँक व IMF मध्ये स्वतंत्र भारताची भूमिका काय असली पाहिजे यामध्ये सुद्धा RBI गव्हर्नर म्हणून त्यांनी निर्धारण केलेले तत्व, भारताच्या मर्यादा, भारताची आव्हानं आणि भारतासमोर मिळालेल्या अपॉर्च्युनिटीज या दृष्टिकोनातून याकडं आपल्याला लक्ष देणं अत्यावश्यकच होतं आहे. म्हणूनच वर्ल्ड बँक आणि IMF साठी भारताने घेतलेले स्टँड, भारताचा सहभाग आणि भारताची पुढील कालावधीत धोरणात्मक नीती व निर्णय यासाठीही त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. 1947 नंतर भारताचं नियोजन कसं असावं यासाठी सुद्धा CD देशमुखांचं सर्वाधिक महत्त्वाचं योगदान आहे. नियोजन व्यवस्था कशी असली पाहिजे, नियोजनामध्ये वित्तीय व मौद्रिक धोरणाचं योगदान काय असलं पाहिजे यासाठी सुद्धा CD देशमुखांनी सर्वार्थाने भारत सरकारला सल्लादारी, सहाय्यकारी खूप महत्त्वाची भूमिका या अंतर्गत पार पाडलेली आहे. आणि त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा घटक जो या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे तो म्हणजे 1947 ते 1949 या 2 वर्षाच्या कालावधीत सुद्धा त्यांनी भारताच्या स्वतंत्र कालावधीनंतर RBIची निश्चित दिशा व दर्शन आपल्याला निर्धारण करण्यामध्ये योगदान दिल्याचंही पाहायला मिळतं. कारण 15 ऑगस्ट 47 पासून 1949 पर्यंत या स्वतंत्र भारताची पायाभरणी मौद्रिक दृष्टिकोनातून उभा करण्यामध्ये CD देशमुखांचंच योगदान आहे. कारण यासाठी दरम्यानच्या कालावधीत पुन्हा युद्ध करणे, पुढील कालावधीमध्ये आपण रुपयाचं अवमूल्यन करणे आणि भारताचा रुपया स्थिर व सुरक्षित रित्या पुढे अंमलात आणणे, आंतरराष्ट्रीय विनिमयासाठी एक योग्य स्थान
व दर्जा निर्माण करणे या माध्यमातून डी देशमुखांचं महत्त्व आपल्याला विचारात घ्यावं लागतो. आणि म्हणूनच 1943 ते 1949 या कालावधीमध्ये भारताची मौद्रिक नीती, भारताचं RBI गव्हर्नर म्हणून जे स्थान निर्माण करायला पाहिजे होतं, RBIची ट्रान्सफॉर्मिंग टाईम जो होता त्या टाईममध्ये अनमोल योगदान डी देशमुखांनी व्यक्त केलेलं आहे, अंमलात आणलेलं आहे. हे या संपूर्ण कार्यकालावरून आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1939 ते 42 दुसरं महायुद्ध, आंतरराष्ट्रीय पातळीवरची अस्थिरता, तेलाच्या किमतीतील परिवर्तन, भारताचा व्यापार तोल नकारात्मक होणे, चलनाचं अवमूल्यन होणे, भारताची निर्यात कमी होणे, आयात वाढणे, ह्या व्यवहार तोलाच्या नकारात्मक भूमिकेमध्ये आपला व्यवहार तोल व व्यापार तोल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर काही निर्णय घ्यावा लागत असेल तर यात RBI गव्हर्नरशिवाय भारत सरकार कोणतीही वित्तीय निर्णयाची भूमिका योग्य दिशेत पार पाडू शकलंच नसतं. आणि यासाठी सर्वार्थाने काम करण्याचं खंबीर, उत्तम आणि प्रामाणिक नेतृत्व एक मराठी व्यक्ती, एक मराठी अर्थशास्त्रज्ञ, RBI गव्हर्नर म्हणून ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्या डी देशमुखांचं आपल्याला RBI मधलं स्थान आणि महत्त्व समजावं या दृष्टिकोनातून काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत होतो. पुन्हा भेटू. थँक्यू.